पातक करणे, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी, हो वज्रलेप होणे अभक्तासी, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवत, हो हरिसी न भजत दैवत, अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी, हो त्या कैसा दयाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, 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 सर्वा घटी पूर्ण एक नांदे, सर्व घटी पूर्ण एक नांदे, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवत, हो हरिसी न भजत दैवत, हो हरिसी न भजत दैवत, हो जे पाप भिरू नसतात, जे अभक्त असतात, ईश्वराला जे मानत नाहीत, अशा अभक्तांचं निरूपण माऊलींनी केले बरं का. ते का केले? एवढ्यासाठीच की त्यांचं वाकुडेपण जावं. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे अभक्त भक्त व्हावेत, नास्तिक आस्तिक व्हावेत, अधर्मी धर्मी व्हावेत, अनीतिमान नीतिमान व्हावेत, दुराचारी सदाचारी व्हावेत. म्हणून तर माऊलींचं हे सगळं निरूपण आहे. माऊली काय म्हणते बघा, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. वाचाळ म्हणजे वृथा, अर्थात अर्थशून्य बडबड जे करतात ना, त्यांना वाचाळ म्हणतात. अर्थशून्य बोलणं म्हणजे बरळणं. हरिनाम सांडूनी करंटी, मिथ्या करिता तीच सावटी. नाथांनी बरोबर सांगितलेलं आहे. मिथ्या सावटपणानं बोलत राहतात, हरिनाम घ्यायचं बाजूला राहिलं, असे करंटे जन समाजात भरपूर असतात. आता ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यांना वाचाळ म्हटलं, त्यांचे दोन प्रकार बरं का. त्यातला एक आस्तिक वाचाळ आणि दुसरा नास्तिक वाचाळ. आस्तिक वाचाळामध्ये कोण कोण येतात? एक मूर्ख आणि दुसरे पढत मूर्ख. समर्थांनी दासबोधामध्ये मूर्खांची लक्षणं दिली. जवळजवळ 152-53 लक्षणं आहे. पहिल्यांदा वाचली की मनुष्य नाईलाजानं मनात मान्य करतो, काही मला पण लागू पडतात बरं का. इच्छा नसते पण हळूहळू जाणवतं आपल्यालाही काही लागू पडतात. दुसऱ्यांदा वाचलं की आपल्याला लागू होणारी लक्षणं वाढायला लागतात. तिसऱ्या चौथ्या पाचव्यांदा 10व्यांदा वाचलं की मग मनात असं येतं, आपल्याला बघून तर समर्थांनी लक्षणं लिहिली नाही. तेव्हा समर्थ सांगतात की आस्तिक वाचाळ आहे. कसे असतात आस्तिक वाचाळांचे? पुन्हा 3 प्रकार आहेत. आस्तिक वाचाळात मूर्ख पडत मूर्ख आहेत, पण त्यांचे 3 प्रकार होतात. पहिला विषयासक्त, ज्याला परनिंदा आवडते, दुसऱ्याला नावं ठेवण्यातच ज्यांचं आयुष्य जातं, असे आस्तिक वाचाळ असतात. म्हणजे दुसऱ्याचा उत्कर्ष ज्याला सहन होत नाही ते. आता सूर्य एवढा तेजस्वी आकाशामध्ये, पण त्याचं तेज वाळूला म्हणे सहन होत नाही, म्हणून सूर्यापेक्षा वाळू जास्ती तापते. आता असे काही दुर्दैवी आणि दुर्गुणी मंडळी आपल्या समाजामध्ये असतात. परनिंदा आवडते, परधनाची आसक्ती असते, एवढंच काय परस्त्री विषयी आकर्षण असतं. तुकोबा म्हणाले, परद्रव्य परनारी
झाली विषाची ये परी, पण हे आस्तिक वाचाळ झाली विषयाची परी म्हणत असतात, इतके वाईट असतात. आता यातला दुसरा प्रकार म्हणजे अल्पज्ञानी. जे शास्त्र समाजाला सांगायचं ते सांगणाऱ्या माणसाला पहिल्यांदा उलगडलं पाहिजे, नाहीतर तो इतकं उलट सुलट सांगतो की समोरच्या माणसाचा बुद्धिभेदच व्हायला पाहिजे. हे करावं का ते करावं, या मार्गाने जावं का त्या मार्गाने, सगळा पार डोक्यात गोंधळ होतो. कारण सांगणाऱ्या माणसाच्या ठाईच निश्चय नसतो, आणि तो निश्चय नसल्यामुळे तो स्वतःही गोंधळात असतो आणि ऐकणाऱ्या माणसालाही गोंधळात पडतो. हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार बहुश्रुत असतो, वाचतो पण अर्थासाठी लावी परमार्थ असं असतं. धन मिळावं बस एवढ्या एका हेतून तो बहुश्रुतता उपयोगामध्ये आणतो. हे भयानक आहे. समाजामध्ये आपल्याला असे अनेक जन दिसतात की केवळ अर्थार्जन करण्यासाठी आपल्या विद्येचा उपयोग करतात. हे पराकोटीचं घातक आहे. अशी दुष्ट माणसं समाजाचा प्रचंड घात करून टाकतात. पण माऊली म्हणते एक वेळ आस्तिक वाचाळ परवडले बरं का. नास्तिक वाचाळ भयानक. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये नास्तिक वाचाळ येतात. नास्तिक वाचाळ कसे असतात? देहात्मवादी असतात. देहात्मवादी म्हणजे चार्वाकवादी. चार्वाकांनी एक तत्वज्ञान असं मांडलं की तो म्हणाला, कुठला पुनर्जन्म, कुठला आत्मा, एकदा देह भस्मीभूत झाला की पुन्हा कुठला परत मिळणार. मग काय करा, खा प्या मजा करा, चंगळ करा. ज्यांचं जीवन जनावरासारखं असतं त्यांना हा उपदेश पटकन पटतो. म्हणतात वा बरी आहे, मजा करायचं आयुष्य म्हणजे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढा पण तूप प्या असं त्यांनी सांगितलं. आता तो भारतात झाला म्हणून, नाहीतर ऋणम कृत्वा सुराम पिबेत म्हणाला असता. हे कर्ज काढा दारू प्या परदेशात झाला असता, तर भारतात झालं म्हणून निदान तूप तरी प्या म्हणतो. हे तुमचं आमचं भाग्य आहे. आणि त्यांचा एक मोठा दुर्गुण असतो. मोठा दुर्गुण म्हणजे काय? त्यांना प्रत्येक गोष्टीचं प्रत्यक्ष प्रमाण हवं असतं. प्रत्यक्ष प्रमाण द्या तर आम्ही मानू. ईश्वर आहे ना, दाखवा. अहो, व्यवहारामधली एक साधी पदवी BA BCom BSc सारखी मिळवायला माणसांना आयुष्यातली 20-25 वर्षे द्यावी लागतात. आणि परमार्थातला डिलीट पदवीचा परमेश्वर मात्र लगेच दाखवा हे माणसं म्हणतात. मग एक पदवी मिळवायला जशी आयुष्यातली 25-30 वर्षे दिलीत ना, तशी परमार्थाला 25-30 वर्ष द्या म्हणजे परमेश्वर दिसेल. इतकं साधं उत्तर आहे. हरी हरी. संचयात धनवर्धनम. PNG तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक धमाकेदार योजना, संचय योजना. 12 महिने 1,000 रुपये भरा आणि 14व्या महिन्यामध्ये 13,000ची खरेदी करा. 24 महिने 1,000 रुपये भरा आणि 27व्या महिन्यामध्ये खरेदी करा 27,000 रुपयांची. 36 महिने 1,000 रुपये भरा आणि 40व्या महिन्यामध्ये 43,000ची खरेदी करा. याशिवाय मिळवा मजुरीवर 5% सूट. PNG प्रस्तुत करत आहे फेस्टिव्ह 5, हिऱ्या माणकांनी सजलेले रॉयल कलेक्शन. टेम्पल कलेक्शन, दक्षिण भारताची प्राचीन आणि दुर्मिळ परंपरा. वाइल्ड गोल्ड, आदिवासी कलाकृती. गोल्डन जॅझ कलेक्शन, आधुनिक डिझाईन्स आणि पॅटर्न्सनी सजलेली. स्वराज्य कलेक्शन, परंपरेचा वसा सांगणारे. हरी हरी. मी एकदा एका मुंबई मधल्या महाविद्यालयामध्ये गेलेलो होतो आणि तिथल्या विद्यार्थ्यांशी फार सुंदर अनौपचारिक संवाद झाला. त्यातले काही विद्यार्थी प्रत्यक्ष प्रमाणवादी होते. ते म्हणाले ईश्वर दाखवा नाहीतर ईश्वर नाही हे मान्य करा. मी त्याला म्हटलं तू प्रत्यक्ष प्रमाणवादी आहेस का? तो म्हणाला होय नक्की आहे.
मग म्हटलं विष प्यायल्यावर मनुष्य मरतो. तू विष पी, तू प्रत्यक्ष प्रमाणवादी आहेस. दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून तू काही विश्वास ठेवणार नाहीस. विष पीन मरून दाखव म्हणजे झालं. तो म्हणाला नाही नाही मी नाही विष पिणार. मी म्हटलं का? तू प्रत्यक्ष प्रमाणवादी आहेस, तुला प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. विष पीन मरून दाखव. तो म्हणाला नाही नाही विष प्यायल्यावर मनुष्य मरतो. म्हटलं तुला अनुभव कुठे आहे? कोणीतरी पूर्वी विष पिऊन मेला, ते कुठेतरी लिहून ठेवलं, म्हणून शेवटी तू विश्वास कशावर ठेवलास? शब्द प्रामाण्यावरच की नाही. पृथ्वी स्वतः भोवती तासाला 1040 मैल वेगाने फिरते. कोणाला अनुभव येतो त्याचा? 1040 मैल वेग आहे पृथ्वीचा. म्हणजे 24 तासामध्ये पृथ्वी स्वतः भोवती जवळजवळ 25,000 मैल फिरते. कोणाला अनुभव आहे त्याचा? ही गती आहे याचा आपल्याला सुतराम जरा सुद्धा प्रत्यय येत नाही. पण मग पृथ्वी फिरते आपण कशाने मान्य करतो? ज्यार्थी दिवस आणि रात्र होतात त्यार्थी पृथ्वी फिरत असली पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव नाहीच, शेवटी अनुमान तर्कच मानला. पृथ्वी 23.5 अंश झुकलेली आहे आणि म्हणून ऋतू होतात. ग्रीष्म ऋतू, वसंत ऋतू, वर्षा ऋतू, शरद, शिशिर, हेमंत, हे 6 ऋतू होतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू होतात. पण पृथ्वी 23.5 अंश झुकलेली आहे हे कोणी पाहिलेलं आहे? म्हणजे पृथ्वीच्या वर आभाळात जायचं आणि पृथ्वी 23.5 अंश झुकलेली आहे बघायचं, कोणी पाहिजे? पण ज्यार्थी ऋतू होतात त्या अर्थी पृथ्वी 23.5 अंश झुकलेली असली पाहिजे असं आपण अनुमान काढतो. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण नाहीच. जगातल्या कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करता येत नाही. मग तर्काने सिद्ध करावे लागतात. आणि जिथे तर्कही नाही तिथे काय करायला लागतं? तिथे शब्द प्रामाण्य मानावं लागतं. शब्द प्रामाण्य याचा अर्थ माऊली सांगते आत्मसाक्षात्कार आहे म्हणजे आहेच. माऊली सांगते ईश्वर आहे म्हणजे आहेच. ईश्वराचं दर्शन होऊ शकतं हे होऊ शकतच. स्वामी विवेकानंदांनी ते तरुण असताना म्हणजे नरेंद्रनाथ दत्त असताना अनेकांना प्रश्न विचारलेला होता. तुम्ही ईश्वर पाहिलाय काय सांगा. आणि त्या काळातली माणसं खरंच प्रामाणिक होती आणि म्हणून सांगायची मी पाहिलेलं नाही अरे बाबा नरेन, आम्ही काही ईश्वराला पाहिलं नाही. पण एक प्रसंग असा आला की रामकृष्ण परमहंसांचं दर्शन झालं आणि रामकृष्ण म्हणाले होय नरेंद्र, मी ईश्वराचं दर्शन घेतले. आता मी तुला जितका स्पष्ट पाहतोय त्याच्यापेक्षा अधिक स्पष्ट रूपात मी ईश्वराला पाहिलेलं आहे. आणि मी सांगतो त्याप्रमाणे साधना करशील, उपासना करशील आणि त्या पथावर चालशील तर तुलाही ईश्वराचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थ असा झाला शब्द प्रामाण्य. प्रत्यक्ष प्रमाणाने या विश्वामधल्या सगळ्या गोष्टी उलगडत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आपला जीवन हेतूच एका अभंगात त्यांनी स्पष्ट केलाय. तुकोबा म्हणतात धर्माचे पालन करणे पाषांड खंडन. पाषांड म्हणजे नास्तिक, अभक्त. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाषांड खंडन, 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 करणे पाषांड खंडन. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, बीज वाढ
संचयात धनवर्धनम. पीएनजी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक धमाकेदार योजना. संचय योजना. 12 महिने 1,000 रुपये भरा आणि 14व्या महिन्यामध्ये 13,000ची खरेदी करा. 24 महिने 1,000 रुपये भरा आणि 27व्या महिन्यामध्ये खरेदी करा 27,000 रुपयांची. 36 महिने 1,000 रुपये भरा आणि 40व्या महिन्यामध्ये 43,000ची खरेदी करा. याशिवाय मिळवा मजुरीवर 5% सूट. पीएनजी प्रस्तुत करत आहे फेस्टिव्ह 5 हिऱ्या माणकांनी सजलेले रॉयल कलेक्शन. टेम्पल कलेक्शन. दक्षिण भारताची प्राचीन आणि दुर्मिळ परंपरा. वाइल्ड गोल्ड आदिवासी कलाकृती. गोल्डन जॅझ कलेक्शन आधुनिक डिझाईन्स आणि पॅटर्न्सनी सजलेली. स्वराज्य कलेक्शन परंपरेचा वसा सांगणारे. हरी हरी. आता हरी जो आहे नामस्मरण ज्याचं आपण करतो त्याला एक नाव आहे गोपाल. गो म्हणजे आपली इंद्रिय. त्या इंद्रियांना जो सन्मार्ग दाखवतो तो गोपाल. त्यांना सत्पथावर चालवतो तो गोपाल. त्या इंद्रियांना संयम करायला शिकवतो तो गोपाल. आणि म्हणून हरीचं नामस्मरण दृढ करण्यासाठी आता माऊली शेवटच्या चरणात सांगते. वर सगळं अभक्तांचं नास्तिकांचं चित्रण केलं आणि या सगळ्यांचं आता अशा दुष्टांचं खंडन माऊलीनी शेवटच्या चरणात केलं. माऊली म्हणते ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. निधान म्हणजे आश्रयस्थान. देह कशाच्या आश्रयाने वाढतो? आत्म्याच्या. आणि सगळी सृष्टी कुणाच्या आश्रयाने वाढते? परमात्म्याच्या. तेव्हा ब्रह्मांडाचं निधान म्हणजे परमात्मा आणि पिंडाचं म्हणजे देहाचं निधान म्हणजे आत्मा आहे. माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये जीववादी, प्रकृतीवादी, संकल्पवादी, चार्वाकवादी, स्वभाववादी, काळवादी असे सगळे दुष्ट आहेत. या सगळ्यांचं खंडन करून टाकलेलं आहे. समर्थ म्हणतात की उजिवडा आणि अंधार्य. उजिवडा म्हणजे उजेड बघ. अंधार्य म्हणजे अंधार. यांचं नातं काही असतं का? जो पाडू मृता उभया, जो मेलेला आहे आणि जिवंत आहे यांच्यात काहीतरी नातं असतं का? मग तेवढंच सादृश्य अर्जुना आत्मा आणि देह याच्यामध्ये आहे. देहाची खोळ येणार आणि जाणार. आत्मा चैतन्य रूप नित्य आहे. या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथा ऐसा हे नित्य सिद्ध पैसा अनादिपणे. काय सांगितलं बघा. हा आत्मा अनादि सिद्ध आहे. म्हणजे तो अनादि असल्यामुळे अनंत आहे. अनादि म्हणजे ज्याला प्रारंभ नाही तो, आणि म्हणून त्याला अंत नाही म्हणून तो अनंत. तुम्ही आम्ही सगळेजण आदी असलेले आहोत. कोणत्या तरी एका वर्षात जन्माला येतो आणि कोणत्या तरी एका वर्षात मृत्यू पावतो. याच्या पलीकडे काय होतं? म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा सांगितले आत्मा नित्यो हि सद्रूपो. आत्मा परमात्म्याशी मिलन केलेलाच आहे. फक्त अज्ञानामुळे आपल्याला ते उलगडत नाही एवढं. म्हणजे वस्त्रामध्ये जसा तंतू असतो, पाण्यामध्ये जसा रस असतो, दिव्यामध्ये जसा दिव्याचं तेज घेऊन ज्योत उजळून आलेली असते, कापुरामध्ये जसा सुगंध असतो तसा आपल्या देहामध्ये आत्मा असतोच असतो. म्हणून माऊली म्हणते कोणाचे हे रूप? हा देह कोणाचा? विचार कर रे मानवा जरा. आत्मा राम साचा सर्व जाणे. देह येणार आणि जाणार. आतला आत्मा राम आहे. त्याला तू ओळख म्हणजे झालं. त्याला ओळखलंस तर तुझं कोट कल्याण होईल. मग ते ओळखावं म्हणून काय करायचं? भक्तीची सांगड बांधायची. रघुनाथ नामाची, हरिनामाची सांगड बांधायची आणि स्वतःला कृतार्थाने धन्य करायचं. सांगड
बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची रघुनाथ नामाची रघुनाथ नामाची रघुनाथ नामाची सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची प्रपंच भोवरा भोवरा प्रपंच भोवरा भोवरा प्रपंच भोवरा भोवरा प्रपंच भोवरा भोवरा फिरतसे गरगरा फिरतसे गरगरा फिरतसे गरगरा सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची लाटा उसळती विषयांच्या लाटा उसळती विषयांच्या लाटा उसळती विषयांच्या लाटा उसळती विषयांच्या बहुत प्रपंचाच्या बहुत प्रपंचाच्या बहुत प्रपंचाच्या सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची नर हरी बोधला बोधिला नर हरी बोधला बोधिला नर हरी बोधला बोधिला नर हरी बोधला बोधला हरिनामी रंगला हरिनामी रंगला हरिनामी रंगला सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे बांधा रे सांधा रे भक्तीची अशी हरिनामाची रघुनाथ नामाची सांगड भक्तयुक्त होऊन तुम्हा आम्हाला बांधता यावी म्हणून तर माऊली सांगते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ